हॅलो नमस्ते. तर कसे आहात सर्व? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज केलेली आहे मी शॉपिंग, कारण 10 महिन्यानंतर मी माझ्या सासरी जाणार आहे. 7व्या महिन्याला मी प्रेग्नन्सीमध्ये माहेरी आलेली होती. 7व्या महिन्याला तेव्हापासून मी माहेरीच आहे. तर आता मी संडेला 19 तारखेला परत जाणार आहे. तर रोजच माझी काही ना काही शॉपिंग सुरू आहे. तर आज मी जे शॉपिंग केलं आहे तर ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवते. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अगस्त ते झोपलेला आहे पाळण्यात, म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. माझे 1K पूर्ण झाले, पण माझा वॉच टाईम पूर्ण होतच नाही आहे, कारण तुम्ही कोणी व्हिडिओज बघत नाही. तर प्लीज माझं वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी मला हेल्प करा. तर चला दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलं. छोटी मोठी शॉपिंग केलेली आहे, तर तेच दाखवते तुम्हाला. तर याच्यात आहे थोडं मेकअपचं सामान, तर दाखवते तुम्हाला काय आहे. तर हे घेतलेलं आहे मी लिपस्टिक. ब्राऊन कलरचं आहे, मी लावून दाखवते. माहिती नाही व्यवस्थित लागलं की नाही. तर असं आहे. टॉर्च तर असा शेड आहे हा, छान आहे. तर हे आहे 100 रुपयाचं. नेक्स्ट दाखवते तुम्हाला. इयरिंग्स घेतलेले आहे मी. तर हे आहे ब्लॅक कलरचे इयरिंग्स. तर हे फर्स्ट इयरिंग आहे ब्लॅक कलरची. तर तुम्हाला घालून दाखवते. ही सर्व 30-30 रुपयाची आहे. नेक्स्ट इयरिंग आहे हे सगळं 30-30 रुपयाचेच आहे इयरिंग्स. आणि हे घेतलं आहे येल्लो कलरची. तर तुम्हाला कोणते सर्वात जास्त आवडले तर मला कमेंट करून सांगा प्लीज. कमेंट करत जा माझ्या व्हिडिओला. लाईक नाही करत तर कमेंट तरी करत जा प्लीज, म्हणजे मला कळणार तरी की तुम्ही व्हिडिओ माझे बघता की नाही बघत. बघा हे पण ब्राऊन कलरचे आहे, हे येल्लो कलरचे आहे. तर काय घेतलं आहे. हा एक पॉन्ड्सचा 10 रुपयाचा डब्बा घेतला आहे. हे सिंदूर घेतलेलं आहे. हे काजळ, हे 2 काजळ आहे. हे सिंदूर आहे. आणि हे फेअर अँड लवली आहे, ग्लो अँड लवली आहे. हे 25 ते 30 रुपयाला 2 आहे. हे एक नेलपेंट घेतलेलं आहे. हे आहे पेन्सिल कलरचं, ग्रेच म्हणते ना. हे आहे छोटे छोटे बो घेतलेले आहे ब्लॅक कलरचे.
कारण अगस्त माझे केस ओढतो, त्याच्यामुळे मला केस बांधूनच ठेवावं लागते. नाही तर मला आधीपासून सवय होती केस मोकळी सोडायची. पण आता अगस्त जसं जसं मोठा होत आहे तसं तसं माझे केस सगळे माझेच नाही, सर्वांचे केस ओढते. तर हे तर झालं मेकअपचं सामान. तर अजून मी सँडल घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते माझी सँडल. तर ही घेतली मी सँडल. 300 रुपये म्हणत होता. मी म्हटलं 200ला देशील तर दे. तर तो म्हणे आधीच तर कमी सांगितले. मी म्हटलं 200 देशील तर दे बाबा. काय जास्त कुठं फिरायला जावंच नाही, गाडीवर बसलं की गेलं. म्हणून काय तसे मला चप्पल आणि कपडे घ्यायची खूप सवय आहे. माझ्याकडे खूप साऱ्या चप्पल आहे. मी जेव्हा सासरी जाईन ना तेव्हा तिथे मी तुम्हाला माझ्या स्पेशल एक चप्पल सँडलचा ब्लॉग करेन. तर आता तर मला 1 वर्ष व्हायला 2च महिने बाकी आहे. माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे मी आता जात आहे, कारण अजून मला 1 महिन्याने परत वापस यायचं आहे, कारण माझ्या भावाचं सप्टेंबर महिन्यात लग्न आहे. सो मग मी आता 10 महिन्यानंतर माझ्या सासरी जात आहे पुन्हा. असं वाटत आहे की मी लग्न करून म्हणजे जशी फिलिंग होती ना लग्न करून गेल्यावर, तशीच आता होत आहे. म्हणजे 1 वर्ष झाल्यासारखंच आहे. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले. 1 वर्ष तर मी माहेरीच राहिली. 2 वर्षातून फक्त 1 वर्ष मी सासरी राहिलेली आहे. त्याच्यातही दर महिन्याला मी माझ्या आईकडे यायची. 2 दिवसासाठी तरी यायची दर महिन्याला, कारण मला करमतच नाही होतं लग्न झाल्यावर. त्याच्यामुळे मी दर महिन्याला यायची. आणि आता माहिती नाही मला की 10 महिन्याच्या नंतर मी सासरी झालेली आहे. म्हणजे तिथं गेल्यावर करमणार नाही. मला रडही येते रोज. आता फक्त 3 दिवस बाकी आहे, कारण मी संडेला 19 तारखेला जाणार आहे. आता मला रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणं, अगस्तीसाठी जेवण बनवणं, सर्व कामं करणं. बापरे, कारण माझी सासू तर काहीच करत नाही. ओके, ते सासूचं टॉपिक बाजूनच राहू द्या. त्या गोष्टीमुळेच मी 10 महिने माहेरी होती, तर ते बाजूनच राहिलेलं बरं. सांगेन कधीतरी, जर तुम्ही जेव्हा सपोर्ट कराल ना मला चांगला, तेव्हा सांगेन माझी स्टोरी, का बरं मी 10 महिने माहेरी होती. तर हे आणलेले आहे मी प्लाझो. 100 रुपयाला मला भेटले. एक आहे हा व्हाईट कलरचा, छान आहे. मला 100 रुपयाला मिळाला तर मी घेऊन घेतला. घरी घालायला ठीक आहे, घरी घालायसाठीच घेतलेला आहे. आणि हा घेतला आहे ब्राऊन कलरचा. पतली आहे खूप, पण चांगले आहे. घरी घालण्यालायक आहे, बाहेर जाण्यासाठी नाही आहे. आणि मी हे घरी घालण्यासाठीच कपडे घेतलेले आहे. अजून याच्यात आहे हे बघा, आजच शॉपिंग केलेली आहे मी. आजच गेली होती शॉपिंग. तर ही आहे शॉर्ट कुर्ती. ही आहे 300ला. हा असा डार्क पर्पल कलरचा आहे. व्हिडिओमध्ये माहिती नाही कसं दिसत आहे. टॉर्च लावायचा प्रयत्न करत आहे मी, पण लागत नाही यार. ओके, लागला का? तर हा डार्क पर्पल आहे, ते बनवू शकतो. असं आहे. अजून दिसत आहे ना मी, कारण टॉर्च लावल्यावर मला मी व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि हे दुसरं आहे, हे पण 300 रुपयाचंच आहे. हे मोरपंखी कलरचं आहे. आधी मी साड्या घालायची, म्हणजे सासरी लॉंग कुर्ती वगैरे घालायची. पण आता अगस्त झाला, खूप बघितलं मी सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवून. पण आता म्हटलं नाही, आजकालच्या मुली कोणीच साडी वगैरे घालत नाही. मी डेली साडी घालायची.
कारण माझ्या नवऱ्याला आवडायचं म्हणून. पण आता नाही, अगस्टमुळे आता नाही घालू शकत मी, कारण मला सुचतच नाही. आणि 1 वर्ष इथं होती तर आपले टी शर्ट आणि प्लाझोच होतं. तर म्हणून आता मी तिकडे गेल्यावर आता मी शॉर्ट कुर्तीज घालणार आहे, शॉर्ट कुर्ती आणि प्लाझो. तर या अजून हे थर्ड कुर्ती हे म्हणजे 3, 6, 9 1000 रुपयाच्या कुर्तीत झालेल्या आहे. हे मी आणलं, मला आवडला कलर वगैरे, पण मी घालून बघितलं. ह्या ज्या बाह्या आहे ना, ह्या अशा आहे, खूप मोठ्या आहे, मला आवडलंच नाही. मी आता काय करणार, या बाह्या कापणार आणि व्यवस्थित फिटिंग करणार बाह्यांची. 1 मिनिट, मला टॉर्च बंद करायचं आहे. तर असं आहे हे टॉप. मला कलर खूप जास्त आवडलेला होता. याच्या मागून लेस आहे, लेस दिसत नाही आहे सध्या मला. तर मला हे टॉप आवडलेलं, पण याच्या बाह्या मी घालून बघितलं. आणल्यावर सर्वात आधी मी हेच टॉप बघितलं घालून, पण टॉप तर चांगलं आहे. आता मला टॉर्च लावायचं आहे. ओके. व्हिडिओ खिडकीमध्ये असं मोबाईल ठेवून अगस्तेचं खाली औषधचा डब्बा आहे आणि औषधच्या डब्यावर मी ठेवलेला आहे मोबाईल. आणि इथं खिडकी आहे. खिडकीच्या आता संध्याकाळचा व्हिडिओ बनवत आहे मी. आजच अपलोड करेन मी 10 वाजता. तर समोरच्या घरावर तिथे मुलगी बसली आहे. त्या खिडकीतून काच लावलेले आहे मी, पण तरी तिला दिसत असणार मी, कारण ते इकडेच बघत आहे. अमेझिंग. सध्या कोणालाच माहिती नाही मी यूट्यूब चॅनल चालू केलं, कारण सगळेजण हसतातच. आणि ब्लॉगही काही व्यवस्थित तर काही बनवत नाही मी. कसंही एडिटिंग केलं आणि कसंही टाकलं, त्याच्यामुळे मलाच कधी कधी ब्लॉग बघून असं वाटतं, यार काय ब्लॉग बनवते मी. असो, अगस्ती थोडा मोठा झाल्यावर मी थोडंसं एडिटिंग शिकणार आणि चांगले ब्लॉग बनवणार. तुम्ही सपोर्ट करा नका करू, पण तरी मी ब्लॉग रोज टाकत जाईल. तर तुम्ही बघा ना यार. मी रात्री 10 वाजता व्हिडिओ टाकते, तो अपलोड होतो 10:30 वाजता. कारण मी 8 वाजता टाकून बघितला, दुपारी टाकून बघितला, तर माझ्या चॅनलला व्ह्यूजच येत नाही. संध्याकाळी जेव्हा मी 10:30 वाजता व्हिडिओ टाकते, 10:30ला व्हिडिओ जातो आणि त्याच्यानंतर सकाळपर्यंत 20 व्ह्यूज येतात, फक्त 20-30. पण मला असं वाटते रोज 100 जरी आले ना, पूर्ण एका व्हिडिओला 100 जरी व्ह्यूज आले ना, तरी मला चांगलं वाटते. म्हणजे माझी अपेक्षा फक्त 100चीच आहे, 100 व्ह्यूजचीच आहे सध्या तरी. तुम्ही लाईक करा नका करू, पण कमेंट करा यार, प्लीज कमेंट करा. आणि हे 2 प्लाझो आणले मी. हा पण प्लाझो 300 रुपयाचा आहे. हे महागवले प्लाझो आहे. हा ग्रे कलरचा आहे, मला खूप जास्त आवडला. कपडा पण छान आहे. मला माहिती नाही मला दिसणार, पण छान आहे. हा आहे 300चा. आणि हा आहे मरून कलरचा, हा पण आहे 300 रुपयाचा. तर बघा, हे 300, हे 300, 600, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18, 19 आणि 19, 20, 21, म्हणजे 2100. आणि 100 रुपये पेट्रोलला. माझा भाऊ तसं तर काही नेत नाही, त्याला पेट्रोललाही पैसे द्यावं लागले, म्हणजे 2200 रुपये गेले माझे. आणि असं वाटते काहीच तर शॉपिंग नाही केली. ओके. तर आता मी म्हणजे रोज मला रात्री झोप पण येत नाही आहे, माहिती नाही का बरं, कारण मला सासरी जायचं आहे ना, म्हणून. आता आई नसणार तिकडे. इथे काय मला फक्त अगस्त्यला घेऊनच, रोज फक्त अगस्त्यला घेऊन राहणं, त्याला दूध पाजणं, बस तेवढंच. आंघोळे माझी आईच करते, अगस्त्यची मालिशही माझी आईच करते. तयारी वगैरे एखाद्या वेळेस केली तर केली मी. तिकडे गेल्यावर मला अगस्त्यचं सगळं करणं, नवऱ्याचं सगळं करणं, बापरे, सासूचं सगळं करणं,
सकाळ संध्याकाळ स्वयंपाक. तर चला, माझा व्लॉग इथंच संपवते मी. तर शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज कमेंट करून सांगा ना यार, की असा व्लॉग बनव, तसा व्लॉग बनव. कारण मी तर काही इतकी ट्रेन आहे नाही व्लॉगमध्ये. जसा जमतो तसा करते आणि अपलोड करते. आणि जेव्हा मी व्हॉईस ओव्हर पण करते तेव्हाही मला सुचत नाही काय बोलावं काय नाही. त्याच्यामुळे कुठे कुठे असे पॉज म्हणजे काही शब्द बोलले की पॉज, काही शब्द बोलले की पॉज. तर असं सुरू आहे सध्या माझं चॅनल. तर प्लीज सपोर्ट करा आणि या व्हिडिओला तरी सपोर्ट करा. बस, कशी माझं काय आवडलं तुम्हाला, शॉपिंग केलेलं कोणतं टॉप आवडलं तर कमेंट करा. ओके, चला बाय बाय.